मुशायऱ्याचा या ठिकाणी आपण आगाज करूयात. अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या व्यथा साहित्यामधून समाजापर्यंत पोहोचावेत आणि सत्ताधारी जे लोक हा देश चालवतात त्यांच्यापर्यंत हे दुःख, शेतकऱ्यांचं दुःख साहित्यिकांच्या माध्यमातून जावं, हा एक विचार घेऊन हे शेतकरी साहित्य संमेलन अगदी पहिल्याच साहित्य संमेलनापासून आदरणीय मोटेजींच्या सोबत आम्ही या कार्यामध्ये सहभागी आहोत. मी उपस्थितांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. बेताल ऋतूंच्या संगे आसमान लफंगे झाले, बेताल ऋतूंच्या संगे आसमान लफंगे झाले, भरहंगामात बिचारे हे शिवार नंगे झाले, आणि धुर्तांनी पायाखाली घेतली व्यवस्था सारी, धुर्तांनी पायाखाली घेतली व्यवस्था सारी, बेरोजगार हातांचे रस्त्यावर दंगे झाले, बेरोजगार हातांचे रस्त्यावर दंगे झाले. आदरणीय शिवाजी जवरे काकांचा हा शेर आहे. या मुशायऱ्याचा आगाज करण्यासाठी मी या ठिकाणी पहिल्या गजलकारांना बोलवतो आहे. ठेवला बापापुढे मी शेर बापावर असा, शेर बघा की ठेवला बापापुढे मी शेर बापावर असा, आसवे दोघात आम्ही वाटली मग शेवटी, आसवे दोघात आम्ही वाटली मग शेवटी. मी आदरणीय अतुलजी देशपांडेंना विनंती करतो की त्यांनी आपली या ठिकाणी गजल पेश करावी. अंतरीचा भाव माझा तोच आहे, अंतरीचा भाव माझा तोच आहे, आड येतो नेमका संकोच आहे, आड येतो नेमका संकोच आहे, आणि पेर तेव्हा सज्ज वारे, पेर तेव्हा सज्ज वारे, चातकाची देतवर्दी चोच आहे, चातकाची देतवर्दी चोच आहे, आणि संचिताचे पुण्य ते पुरणार कुठवर, संचिताचे पुण्य ते पुरणार कुठवर, रोज पापाचा घडा भरतोच आहे, रोज पापाचा घडा भरतोच आहे. मुख्य गजल घेतो. खरे बोलू नका आधी मला सांगायचे होते, खरे बोलू नका आधी मला सांगायचे होते, स्तुती नुसती करा त्यांची कुणी सुचवायचे होते, स्तुती नुसती करा त्यांची कुणी सुचवायचे होते, आणि किती घाई तुम्हाला बातमी छापून घेण्याची, किती घाई तुम्हाला बातमी छापून घेण्याची, प्रसिद्धीने खुळ्या जनतेस का फसवायचे होते, प्रसिद्धीने खुळ्या जनतेस का फसवायचे होते, पिलांना उंच उडण्याची जरी स्वप्ने पडत होती, पिलांना उंच उडण्याची जरी स्वप्ने पडत होती, भरारी घ्यायचे त्यांना प्रशिक्षण द्यायचे होते, भरारी घ्यायचे त्यांना प्रशिक्षण द्यायचे होते, आणि भुईशी नाळ आहे जोडलेली पावसाची पण, भुईशी जोडलेली नाळ आहे पावसाची पण, बियांचे प्राणपाणी मागताना जायचे होते, बियांचे प्राणपाणी मागताना जायचे होते, जरी पडताळणी खात्री तुम्ही केली मुळी नव्हती, जरी पडताळणी खात्री तुम्ही केली मुळी नव्हती, दिवस जाण्या अगोदर बारसे उरकायचे होते, दिवस जाण्या अगोदर बारसे उरकायचे होते, जरी पडताळणी खात्री तुम्ही केली मुळी नव्हती, दिवस जाण्या अगोदर बारसे उरकायचे होते, स्तुती नुसती करा त्यांची कुणी सुचवायचे होते, आणि व्यथांचा जीव गुदमरतो, व्यथांचा जीव गुदमरतो मध्ये बंदिस्त केल्याने, व्यथांचा जीव गुदमरतो मध्ये बंदिस्त केल्याने, मनाच्या चक्रव्यूहाला मला भेदायचे होते, मनाच्या चक्रव्यूहाला मला भेदायचे होते. या गझलेतला शेवटचा शेर.
अविचारी विचारांचे उगवले तण मनामध्ये. अविचारी विचारांचे उगवले तण मनामध्ये. विवेकाचे कुठे नांगर मला शोधायचे होते. विवेकाचे कुठे नांगर मला शोधायचे होते. खरे बोलू नका आधी मला सांगायचे होते. खरे बोलू नका आधी मला सांगायचे होते. स्तुती नुसती करा त्यांची कुणी सुचवायचे होते. स्तुती नुसती करा त्यांची कुणी सुचवायचे होते. धन्यवाद. वा. सोयीनुसार येते अंगात देशभक्ती, आहे इथे कुणाच्या रक्तात देशभक्ती. चंद्रपूरहून आलेले आदरणीय सुनील बावणे यांना. मी 2 घास खावे जर वाटते सुखाने. शेतकरी. वा. मी 2 घास खावे जर वाटते सुखाने. द्यावी पिकास माझ्या किंमत हमी दराने. द्यावी पिकास माझ्या किंमत हमी दराने. का वावरा विरोधी केली युती ढगांनी. का वावरा विरोधी केली युती ढगांनी. मुक्काम ठोकलाया डोळ्यात पावसाने. मुक्काम ठोकलाया डोळ्यात पावसाने. आणि सर समोर बसले आहे. काल एक व्यथा मांडली होती आपल्या भाषणातून, त्याच्यामुळे 2 शेर घ्यावेसे वाटते सर असल्यामुळे, की खरंच मुलांची समस्या आहे शेतकरी मुलांची, त्याच्यावर आधारित फक्त 2 शेर घेतो. माझ्या झाडीबोलीतील आहे, झाडीबोलीतील गझल लिहितो. इर्शाद इर्शाद. पोरी कितीक पाहू दावून 7-12. पोरी ही तशी तरण्णूमध्ये गझल आहे माझी. पोरी कितीक पाहू दावून 7-12. चपला झिजाल आल्या घालून येर झारा. चपला झिजाल आल्या घालून येर झारा. आणि अक्षर बघा की कोणीस देत नाही पोट्टीस आवत आले. परिस्थिती मांडली तुम्ही. कोणीस देत नाही पोट्टीस आवत आले. रुमण्यास दाबणारा मरते निराकुवारा. रुमण्यास दाबणारा मरते निराकुवारा. पोरी कितीक पाहू फक्त दावून 7-12. आणि एक तरनम घेतो. आज माझ्या कापसाला भाव द्या. आज माझ्या कापसाला भाव द्या. मग भले शहरास तुमचे नाव द्या. आज माझ्या कापसाला भाव द्या. मग भले शहरास तुमचे नाव द्या. ठेवुनी बाजूस शहरे आधुनिक. ठेवुनी बाजूस शहरे आधुनिक. 4 गोष्टी बोलणारे गाव द्या. ठेवुनी बाजूस शहरे आधुनिक. 4 गोष्टी बोलणारे गाव द्या. दान धर्माने बडी गेला बडी. बडी राजा. दान धर्माने बडी
गेला बळी पण तरी म्हणतो भुकेला ठाव द्या. मागण्या होणार नाही मान्य जर मागण्या होणार नाही मान्य जर वामनाला आजच्या घेराव द्या. वा मागण्या होणार नाही मान्य जर वामनाला आजच्या घेराव द्या. आणि शेवटचा शेर बघा. स्वच्छ शासन पाहिजे सेवेत तर स्वच्छ शासन पाहिजे सेवेत तर चोरट्यांपेक्षा निवडूनी सावद्या. स्वच्छ शासन पाहिजे सेवेत तर चोरट्यांपेक्षा निवडूनी सावद्या. शेतमालाला पुरेसा भाव द्या मग भले शहरास तुम्ही नाव द्या मग भले शहरास तुमचे नाव द्या. धन्यवाद. खूप सुंदर. वैशाली माळीचा एक खूप सुंदर शेर आहे बघा की उंच आकाशात उडता एक पक्षी काढला. उंच आकाशात उडता एक पक्षी काढला आणि त्या चित्रास नंतर एक चौकट काढली. वाह 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 वाह, क्या बात. उंच आकाशात उडता एक पक्षी काढला आणि त्या चित्रास नंतर एक चौकट काढली. तर ही चौकट या साहित्याच्या माध्यमातून आपला विचार शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतो आहोत. मी आदरणीय मोठे सरांना पण विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. या ना. यानंतरचे गझलकार मित्र आहेत नंदकुमार ठोंबरे सर. यांना मी या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी आपली गझल पेश करावी. एक मतला 2 शेर ठेवतो. पहिल्यांदा. नापिकीचा त्रास झाला काय सांगू विठ्ठला. नापिकीचा त्रास झाला काय सांगू विठ्ठला. कासऱ्याचा फास झाला काय सांगू विठ्ठला. नापिकीचा त्रास झाला काय सांगू विठ्ठला. कासऱ्याचा फास झाला काय सांगू विठ्ठला. हा नभाला कोणता आजार जडला वेगळा. हा नभाला कोणता आजार जडला वेगळा. पावसाचा ऱ्हास झाला काय सांगू विठ्ठला. पावसाचा ऱ्हास झाला काय सांगू विठ्ठला. घेतला हातात झेंडा सोडून हे घरदार मी. घेतला हातात झेंडा सोडून हे घरदार मी. तू जीवाचा ध्यास झाला काय सांगू विठ्ठला. तू जीवाचा ध्यास झाला काय सांगू विठ्ठला. गझल घेतो. छोट्या भागातली गझल आहे. 5 शेराची छोटी गझल आहे. शीर्षक आहे फास. रोजचा सावकार दारावर. रोजचा सावकार दारावर आणखी एक फास झाडावर. रोजचा सावकार दारावर आणखी एक फास झाडावर. बाप गेला न कर्ज सरले ते. बाप गेला न कर्ज सरले ते. मायेचा सर्व जन्म सालावर. मायेचा सर्व जन्म सालावर. साधली वेळ पावसाने अन. साधली वेळ पावसाने अन.
मोडला कास्तकार बांधावर, मोडला कास्तकार बांधावर. स्वप्न झालीत भार कुणब्याला, स्वप्न झालीत भार कुणब्याला, लेक उपवर गहाण शेतावर, लेक उपवर गहाण शेतावर. आणि शेवटचा शेर बघा, आशादायक शेर आहे. बांधला चंग हारलो ना मी, बांधला चंग हारलो ना मी, घेतला आज सूर्य माथ्यावर, घेतला आज सूर्य माथ्यावर, रोजचा सावकार दारावर, आणखी एक फास झाडावर, आणखी एक फास झाडावर. धन्यवाद. यानंतरचे गझलकार आहेत मूळ अमरावतीचे परंतु सध्या पुण्याला असलेले सतीश मालवेजी. त्यांच्या शेरातूनच मी त्यांना आमंत्रित करतो की तान्ह्या मुलाप्रमाणे किंचाळतात रोपे, तान्ह्या मुलाप्रमाणे किंचाळतात रोपे, तेव्हा कुठे नभाला फुटतो, तेव्हा कुठे जरासा फुटतो नभास पान्हा, वा वा. तेव्हा कुठे जरासा फुटतो नभास पान्हा. सतीश मालवेजी. धन्यवाद सर. काही सुट्ट शेर बघा शेती मातीवरचे की ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली, वा 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 वा. ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली, दाबून भूक आम्ही पोटात ठेवली. वा 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 वा. बात आहे. ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली, दाबून भूक आम्ही पोटात ठेवली, न आयुष्यभर उन्हाच्या मी सोसल्या झळा, हा. आयुष्यभर उन्हाच्या मी सोसल्या झळा, पण सावली घरावर तैनात ठेवली. वा वा वा. आयुष्यभर उन्हाच्या मी सोसल्या झळा, पण सावली घरावर तैनात ठेवली, आणि भोळ्या बडीस इथल्या फसवून वामना, भोळ्या बडीस इथल्या फसवून वामना, घालून लात आमच्या डोक्यात ठेवली. वा वा वा. ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली, दाबून भूक आम्ही पोटात ठेवली. अजून एक सुट्टा शेर बघा की माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही, हा. माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही, समजू नका तरीही मी कास्तकार नाही. वा वा वा. क्या बात है, क्या बात. माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही, समजू नका तरीही मी कास्तकार नाही. विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला, विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला, मी संकुचित कधीही केला विचार नाही. आणि येईल का दऱ्यांचा अंदाज आपल्याला, येईल का दऱ्यांचा अंदाज आपल्याला, या जीवनात आला जर चढ उतार नाही. वा 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 वा. बहुत अच्छे. माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही, समजू नका तरीही मी कास्तकार नाही. आणि गझल बघा. असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, जडत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या. वा वा. वा. असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, जडत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या, आणि मला नाचायचे नाहीच तालावर कुणाच्या, हा. वा 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 वा. वा. मला नाचायचे नाहीच तालावर कुणाच्या, उगाचच घुंगरू बांधू नका पायात वा वा माझ्या. वा वा. वा क्या वा बात वा. है, क्या बहुत बात अच्छे. है. वा 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 वा. क्या बात है. मुकर्रर मुकर्रर. वा. मला नाचायचे नाहीच तालावर कुणाच्या, उगाचच घुंगरू बांधू नका पायात माझ्या, मनाचे आजही या मोकळे आकाश होते, मनाचे आजही या मोकळे आकाश होते, स्मृतींची पाखरे जेव्हा जवळ येतात माझ्या. वा वा वा. असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, जडत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या. आणि बघा हा चांगला शेर ऐकवतोय की जमू शकणार रोपांना आता मातीत रुजणे, जमू शकणार रोपांना आता मातीत रुजणे, नभाने कार्यशाळा घेतली शेतात माझ्या. वा 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 वा. क्या बात है, क्या बात है. वा वा.
असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, जळत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या, आणि फरक नाही पडत एखाद इच्छा मारल्याने. हा हा वा 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 वा. फरक नाही पडत एखाद इच्छा मारल्याने, अशा कित्येक इच्छा मारल्या गेल्यात माझ्या. वा 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 क्या वा बात वा है, वा. बहुत क्या अच्छे. बात है, क्या बात है. फरक नाही पडत एखाद इच्छा मारल्याने, अशा कित्येक इच्छा मारल्या गेल्यात माझ्या, आणि फुलांचा वारसा घेऊन गझल आली असावी. हा वा वा वा. फुलांचा वारसा घेऊन गझल आली असावी, सुगंधी शेर हल्ली भोवती फिरतात माझ्या. वा 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 वा. क्या बात. असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, जडत आहेत स्वप्नांचे वा. दिवे डोळ्यात माझ्या. आणि शेवटचा शेर ऐकवतो आणि आपली रजा घेतो की बिघडते मन तुझे माझ्या बरोबर राहिल्याने. हा वा. हा. बिघडते मन तुझे माझ्या बरोबर बरोबर राहिल्याने, तरी का राहतो आहेस सानिध्यात माझ्या. वा 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 क्या वा. बात है, क्या बात है, क्या बात है. बहुत अच्छे मुकरर. वा. बिघडते मन तुझे माझ्या बरोबर राहिल्याने, तरी का राहतो आहेस सानिध्यात माझ्या. असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या, जडत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या. बहुत खूप अच्छे. धन्यवाद. वा वा वा. बहुत अच्छे. गझल काळजाची भाषा बोलते. प्रेम, दुःख, व्यथा, वेदना हे सगळं गझलेमध्ये व्यक्त होतं. अगदीच बघा की एक शेर आहे नजीर बनारसी यांचा, की शेतकरी काय करतो, साऱ्या जगाला अन्नपुरवठा करतो, जगतो, तो साऱ्या जगाचा पोशिंदा आहे. हा एक शेर बघा, उर्दूचा एक शेर आहे की अंधेरा मांगने आया था रोशनी की भीख. अंधेरा मांगने आया था रोशनी की भीख, हम अपना घर न जलाते तो और क्या करते. अंधेरा मागने आया था रोशनी की भीख, हम अपना घर न जलाते तो और क्या करते. आणि या एका शेरातून बघा की शेतकऱ्यांचं जगणं तुमच्या समोर येईल की वो अक्स बन के मेरी चष्मे तर में रहता है. वो अक्स बन के मेरी चश्मे तर में रहता है, अजीब शख्स है पानी के घर में रहता है. अजीब शख्स है पानी के घर में रहता है. मी अजित सपकाळ सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपली गझल पेश करावी. तो कोणाच्या सोबत राहत नाही, तो कोणाच्या सोबत राहत नाही, त्याला कोणी कोणी लागत नाही. मिटून डोळे स्वप्न पाहतो आहे, मिटून डोळे स्वप्न पाहतो आहे, उघड्या डोळ्यांनी जे साधत नाही. शेतकऱ्यांवर किती परीक्षा बघते हे जग माझी, किती परीक्षा बघते हे जग माझी, जगू देत नाही की मारत नाही. शेवटचा या सुट्टे शहरातला, जीवन माझे एक फकिरी जगणे, जीवन माझे एक फकिरी जगणे, माझे असून माझे सांगत नाही. हॅलो हॅलो हॅलो. ओके, गझल घेतो. वाट पाहुनी डोळे थकले माहीत नाही, वाट पाहुनी डोळे थकले माहीत नाही. वळीवा, वळीवाचा पाऊस आपल्याकडे पडतो. वळीवा आम्ही जीव पेरले माहीत नाही. हिरवी स्वप्ने पेरून झाली जमिनीत या, हिरवी स्वप्ने पेरून झाली जमिनीत या, पण जमिनीच्या पोटामधले माहीत नाही. वा वा वा. काळी ज्वारी बोंडअळीचा फटका बसला, काळी ज्वारी बोंडअळीचा फटका बसला, फटक्याने कित्येक फिटवले माहीत नाही. वा वा वा. शेतकरी आंदोलनामध्ये शरद जोशी यांनी जे आंदोलनातून जे काही अपेक्षित त्यांना शेवटपर्यंत होतो तो म्हणजे हमीभाव. त्यावर आधारित एक शेर. हमीभाव देऊस तुम्हाला असे बोलले, हमीभाव देऊस तुम्हाला असे बोलले, कसे बोलले कधी बोलले माहीत नाही. वा वा वा. सर्वे झाला
अन गरिबाला चेक मिळाला. सर्वे झाला अन गरिबाला चेक मिळाला. शोकांतिका पहा. ब्लँक चेक पण कसे वटवले माहीत नाही. वा वा. करू सातबाऱ्याला कोरे लिहून देतो. करू सातबाऱ्याला कोरे लिहून देतो. बडबडले ते की गडबडले माहीत नाही. वा. आणि शेवटचा शेर. जाहीरनामे प्रसिद्ध केले नुकसानीचे. जाहीरनामे प्रसिद्ध केले नुकसानीचे. खरे खुरे की अजून कसले माहीत नाही. वाट पाहुनी डोळे थकले माहीत नाही. वळीवा आम्ही जीव पेरले माहीत नाही. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर एक गझलकारा नाशिकच्या आहेत, त्यांना आमंत्रित करतो. त्यांच्या शेरानंच त्यांना आमंत्रित करतो की आवडो वा नावडो कोणास माझे चालणे. आवडो वा नावडो कोणास माझे चालणे. पावलांचा धर्म हा मंजूर नाही थांबणे. पावलांचा धर्म हा मंजूर नाही थांबणे. जयश्रीताई वाघ नाशिक यांना मी आमंत्रित करतो. जीवन व्हावे असे सरोवर. जीवन व्हावे असे सरोवर. येतील ज्यावर हक्काने. हंस कावळा चिमणी सारस राघू मैना घार वगैरे. हंस कावळा चिमणी सारस राघू मैना घार वगैरे. कात टाकली गावानेयन झाले नजरे आड किती. कात टाकली गावानेयन झाले नजरे आड किती. जुनाट वाडे पडक्या भिंती विहिरी पिंपळ पार वगैरे. जुनाट वाडे पडक्या भिंती विहिरी पिंपळ पार वगैरे. दुसरा शेर आहे. गतकाळाचे विलुप्त वैभव पडझड तर होणारच ना. गतकाळाचे विलुप्त वैभव पडझड तर होणारच ना. काळ जात या अवशेषांच्या फक्त खुणा सांभाळ आता. काळ जात या अवशेषांच्या फक्त खुणा सांभाळ आता. कुठे राहिली पिके पाखरे विहिरी नांगर बांधसरी. कुठे राहिली पिके पाखरे विहिरी नांगर बांधसरी. मनात केवळ ऋणझुनते ती पितळी घुंगूर माळ आता. मनात केवळ ऋणझुनते ती पितळी घुंगूर माळ आता. गजल घेते. इर्शाद. कितीही जाळती बाई उन्हे वैशाख सरताना. कितीही जाळती बाई उन्हे वैशाख सरताना. किती व्याकुळ झाले रे तुझे वर्षाव स्मरताना. किती व्याकुळ झाले रे तुझे वर्षाव स्मरताना. पावसाला उद्देशून आहे. जरासा दूर आहे तू. जरासा दूर आहे तू. कळे आतुर आहे तू. जरासा दूर आहे तू. कळे आतुर आहे तू. किती काहूर पेटावे तुझे जवळून जाताना. किती काहूर पेटावे तुझे जवळून जाताना. किती मधुमास पाहू मी असे वैरान होताना. किती मधुमास पाहू मी असे वैरान होताना. विषाचे घोट घेताना कधी गळफास घेताना. विषाचे घोट घेताना कधी गळफास घेताना. तुझे अप्रूप ही आता कुणाला राहिले नाही. तुझे अप्रूप ही आता कुणाला राहिले नाही. फुलांनी टाकिल्या माना मुके आक्रोश करताना. फुलांनी टाकिल्या माना मुके आक्रोश करताना. ढगांची पालखी आली नव्या अंकुरल्या आशा. ढगांची पालखी आली नव्या अंकुरल्या आशा. किती आतुरले सारे तुझी चाहूल घेताना. किती आतुरले सारे तुझी चाहूल घेताना. रुजावे बीज मातीशी. रुजावे बीज मातीशी म्हणे बुजवून घेताना. रुजावे बीज मातीशी म्हणे बुजवून घेताना. सुखाचे सोहळे व्हावे उद्या उगवून येताना. सुखाचे सोहळे व्हावे उद्या उगवून येताना. त्रयस्था सारखी मीही तुझे आभार का मानू. त्रयस्था सारखी मीही तुझे आभार का मानू.
किती गंधाळला तूही मला मृदगंध देताना, वा, वा. किती गंधाळला तूही मला मृदगंध देताना. खुणा गोंदून दे काही जीवाच्या सातबाऱ्यावर, खुणा गोंदून दे काही जीवाच्या सातबाऱ्यावर, निशाणी सोड काठावर असे वाहून जाताना, वा, वा, निशाणी सोड वा, वा, वा. काठावर असे वाहून जाताना. वा. धन्यवाद. बहुत अच्छे ताई. वा. वा. आदरणीय मोठे सरांचं मी म्हणजे कौतुक करण्याच्या पात्रतेचं तर नक्कीच नाही आहे मी, पण मला असं वाटतं की मोठेजींनी गझलेचा हा जो सन्मान आहे तो 2015पासून आजपर्यंत त्यांनी एकदाही थांबू दिला नाही. मला असं वाटतं की त्यांचं सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करावं. आदरणीय संजय गोरडेदादांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी आपली गझल पेश करावी. त्यांचा एक शेर बघा की रक्तमासाचे जरी गणगोता आपण, रक्तमासाचे जरी गणगोता आपण, आपल्यांसाठी कधी लढलो होतं आपण, आपल्यांसाठी कधी लढलो होतं आपण. संजय गोरडे सर. त्यांचा एक शेर आहे बघा की तेच म्हणतात की कवी सौभद्र नावाचा इथे कोणीतरी आहे, कवी सौभद्र नावाचा इथे कोणीतरी आहे, गझलची पालखी ह्या मामुली खांद्यावरी आहे. आणि खरोखरच ते गझलची पालखी समर्थपणे खांद्यावर वाहून नेत आहेत असे संजूदादा गोरडे. थँक्यू मित्र. युगात्मा शरद जोशी सरांचं मगाशी परिसंवादात ऐकताना एक वाक्य खूप मनाला म्हणजे पोचलं. ते म्हणजे की ह्या सरकारकडून काय आपण समस्यांच्या सुटण्याच्या अपेक्षा करता, कारण सरकारच स्वतःमध्ये एक समस्या आहे. अहमद फराज साहेबांचा शेर देऊन आठवतो की जंग क्या मसलों का हल देगी, जंग तो खुद ही एक मसला है. पण हा विचार आणि या विचारांची ही चळवळ हिला सलाम आहे. आणि सातत्यानं मोठे सर आपल्याला हे सगळं एक खंबीर नेतृत्व होऊन ही चळवळ चालू ठेवत आहे. त्यासाठी वेद, बायबल, कुराण आहे मी, वेद, बायबल, कुराण आहे मी, त्याआधी संविधान आहे मी. उद्यमी, कामगार, शेतकरी, उद्यमी, कामगार, शेतकरी हर भूमिकेत छान आहे मी. जन्मलो भारतामध्ये आहे, केवढा भाग्यवान आहे मी. आणि विश्व कल्याण प्रार्थना माझी, विश्व कल्याण प्रार्थना माझी, मागतो नित्य हेच दान आहे मी. पण माझी कंडिशन काय की आयुष्यभर मुक्याने मी राबणार आहे. कोठे पळून जाऊ, मी कास्तकार आहे. आयुष्यभर मुक्याने मी राबणार आहे, कोठे पळून जाऊ, मी कास्तकार आहे. नाही फरेब केला, नाही हिशेब केला, मागे कधी कुणाचे उरले ढिगार आहे. आणि शहरात राहणारा भाऊ कमावणारा, शहरात राहणारा भाऊ कमावणारा, शब्दास भाव त्याला पगार आहे. मी काळजात माझ्या लपवून लाख दुःखे, मी काळजात माझ्या लपवून लाख दुःखे, बहुतेक काळजाला मोठी कपार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह क्या बात आहे. तुमच्या माझ्या प्रातिनिधिक समस्या थोड्याशा मांडण्याचा प्रयत्न करतोय यातून की कामापुरता मुकर्रर. अच्छा, मी काळजात माझ्या लपवून लाख दुःखे, बहुतेक काळजाला मोठी कपार आहे. आयुष्यभर मुक्याने मी राबणार आहे, कोठे पळून जाऊ, मी कास्तकार आहे. कामापुरता तुमचा झालो, कामापुरता तुमचा झालो, कामानंतर कचरा झालो. कामापुरता तुमचा झालो, कामानंतर कचरा झालो. गझल मुकम्मल झाली, पण मी
गझल मुकम्मल झाली, पण मी बिनकामाचा मिसरा झालो. वा वा वा, क्या बात आहे. कामापुरता तुमचा झालो, कामानंतर कचरा झालो. अनेकदा वापरला गेलो, नाही म्हटलो नखरा झालो. वा. अनेकदा वापरला गेलो, नाही म्हटलो नखरा झालो. कोवळाच पोळलो भरडलो, कच्चा होतो हुरडा झालो. कोवळाच पोळलो भरडलो, कच्चा होतो हुरडा झालो. कामापुरता तुमचा झालो, कामानंतर कचरा झालो. वा. असे अनेक तुकडे घेता येतील, परंतु वेळ आणि या सगळ्याचा विचार करून मी माझी गझल ठेवतो. इर्षाद इर्षाद. राब राब राबलो इथे मी, राब राब राबलो इथे मी, काय लागले हाती. वा. राब राब राबलो इथे मी, काय लागले हाती. माती 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 माती. वा 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 वा. राब राब राबलो इथे मी, काय लागले हाती. माती 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 माती. मी समईला तेल दिले, मी समईला तेल दिले, कापूस दिला उजळाया. मी समईला तेल दिले, कापूस दिला उजळाया. पण माझ्या वाट्याला आल्या कायम विझल्या वाती. पण माझ्या वाट्याला आल्या कायम विझल्या वाती. भुरटे व्यापारी अधिकारी आणि इथली सरकारे. भुरटे व्यापारी अधिकारी आणि इथले सरकारे, मला उपाशी ठेवून सगळे माझा महिमा गाती. माती 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 माती. राब राब राबलो इथे मी, काय लागले हाती. आणि एक शेर आहे की मुलगी नाही देत कुणाला, या समस्येचा उहापोह आधी पण झाला, पण यावर मी आत्मचिंतनाचा शेर लिहिलाय. बघा पटतो का. की मुलगी नाही देत कुणीही शेतकरी पोराला. मुलगी नाही देत कुणीही शेतकरी पोराला. का. कारण मी सुद्धा शहरात भाजल्या माझ्या लेकी नाती. वा वा, क्या बात है, क्या बात. सुद्धा शहरात भाजल्या माझ्या लेकी नाती. माती 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 माती. उपचाराविना माय बाप हात पाय खोडत मेले. उपचाराविन माय बाप हात पाय खोडत मेले. उपचाराविन माय बाप हात पाय खोडत मेले. आणि मी नुसता म्हणत राहिलो निधडी माझी छाती. आणि मी नुसता म्हणत राहिलो निधडी माझी छाती. माती 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 माती. असा कोणता शनी लागला आहे आयुष्याला. असा कोणता शनी लागला आहे या जन्माला. सांग कधी संपेल विठ्ठला माझी साडेसाती. सांग कधी संपेल विठ्ठला माझी साडेसाती. राब राब राबलो इथे मी, काय लागले हाती. एक शेवटचा शेर यातलं की अंधाराची गोष्ट आमची, अंधाराची गाणी. माहीत नाही कधी उजळतील आमच्या काजळ राती. माहीत नाही कधी उजळतील आमच्या काजळ राती. कारण खरंच हा आमचा हा जितका लढा सरकारसोबत जितका वैचारिक आहे, तितका हा अंतर्मुख होऊन आत्मचिंतनाचाही लढा आहे. माझा एक शेर आहे की आग ज्याने लावली नामा निराळा राहिला. आग ज्याने लावली नामा निराळा राहिला. पण दोन भावांच्यात मग अंधार काळा राहिला. रात्रभर जागून दोघे बांध राखत राहिले. हाच इथल्या भावकीचा ठोक ताळा राहिला. वा वा, क्या बात. पोचलाय, शेर पोचलाय. याचा अर्थ पालख्या गेल्या निघून मागे धुराळा राहिला. वाळवंटी एकटा विठ्ठल गबाळा राहिला. धन्यवाद. होतो की विठ्ठला रे कुणी भीक मागू नये, एक वरदान दे भूक लागू नये. नाशिकचे तरुण
तडफदार असे आकाश कंकाळ यांना मी आमंत्रित करतो. मला गंगाधर मोठे सरांना आणि ज्यांनी शेतकरी साहित्य संमेलनाला इतकं छान हे सुंदर आज वातावरण केलं आहे त्यांच्यासाठी फक्त एक शेर सांगायचा आहे की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला. आता मी बागेचा मुद्दामच उल्लेख घेतला, हा शेर मुद्दामच घेतला आहे की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. तर हे इतकं सुंदर रोपटं सरांनी रुजवलेलं आहे, त्याचा वटवृक्ष झालेला आहे की विठ्ठला रे कुणी भीक मागू नये, विठ्ठला रे कुणी भीक मागू नये, एक वरदान दे भूक लागू नये. क्या बात. विठ्ठला रे कुणी भीक मागू नये, एक वरदान दे भूक लागू नये, झोपतो देह हा अर्धपोटी जरी, झोपतो देह हा अर्धपोटी जरी, वाटते पण भीती पोट जागू नये, विठ्ठला रे कुणी भीक मागू नये. आणि काही शेर शेती मातीशी निगडीत की ढग कुणीही म्हटले की मी पाऊस बनतो, ढग कुणीही म्हटले की मी पाऊस बनतो, कुणी कोरडे दिसले की मी पाऊस बनतो, ढग कुणीही म्हटले की मी पाऊस बनतो, कुणी कोरडे दिसले की मी पाऊस बनतो, दुष्काळावर लिहायला मी बसतो तेव्हा, दुष्काळावर लिहायला मी बसतो तेव्हा, फास गळे मज सुजले, फास गळे मज सुचले की मी पाऊस बनतो, नजर लावणी नभाकडे बसलेला कोणी, नजर लावणी नभाकडे बसलेला कोणी, त्याचे डोळे भिजले की मी पाऊस बनतो. आणि काही शेर वेगळे ऐकवतो की आमच्यासारख्या शहरातली मुलं काय करतात आणि कुठे जातात त्यांच्यावर, आणि शेती मातीचे काही शेर की या पोटाला भाकर पाहू, या पोटाला भाकर पाहू, नंतर मुलगी सुंदर पाहू, या पोटाला भाकर पाहू, नंतर मुलगी सुंदर पाहू, आयुष्याची पडकी शाळा, आयुष्याची पडकी शाळा नवे कशाला दप्तर पाहू, आयुष्याची पडकी शाळा नवे कशाला दप्तर पाहू, जगा वेगळा पेपर आला, जगा वेगळा पेपर आला, आता कुणाचे उत्तर पाहू. आणि अजून काही शेर शेतकरी संमेलन आहे म्हणून की जीवन असते झाडा इतके, जीवन असते झाडा इतके, आपण जगतो पाना इतके, जीवन असते झाडा इतके, आपण जगतो पाना इतके, तुझा स्पर्श ही ऋतूसारखा, तुझा स्पर्श ही ऋतूसारखा, फुललो दोघे राना इतके, तुझा स्पर्श ही ऋतूसारखा, फुललो दोघे राना इतके, ती वाळू समनिष्ठत गेली, ती वाळू समनिष्ठत गेली, दुखले मनमग काठा इतके. आणि पुन्हा एक दोन शेर की नाही साधी ओंजळ त्याला, नाही साधी ओंजळ त्याला, आणि मिळाली खळखळ त्याला, नाही साधी ओंजळ त्याला आणि मिळाली खळखळ त्याला. हा शेर बघा, नाही साधी ओंजळ त्याला आणि मिळाली खळखळ त्याला, पानच नाही ज्या झाडाला, पानच नाही ज्या झाडाला, नको विचारू सळसळ त्याला, पानच नाही ज्या झाडाला, नको विचारू सळसळ त्याला, विझवून क्षणात मुक्ती द्यावी, विझवून क्षणात मुक्ती द्यावी, ठेवू नाही तळमळ त्याला. आणि या गझलेने शेवट करतो. याच्यामध्ये एकच शेर जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे, बाकी काही रोमॅन्टिक किंवा माणसांचे शेर आहेत की तिचा तो खास झाल्यावर, तिचा तो खास झाल्यावर. शेतकरी संमेलन आहे मला माहिती आहे, पण ही गझल शेतात लिहिली असं म्हणून ऐका की तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर, तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर, करावे बंद आठवणे तिचा जर भास झाल्यावर. कुठे शिकलास तू मित्रा कलाकारी अशी ही तू, कुठे शिकलास तू मित्रा कलाकारी अशी ही तू, दगा नाजूक तू केला पुरा विश्वास झाल्यावर, दगा नाजूक तू केला पुरा विश्वास झाल्यावर, सीते रामावरी इतका नको विश्वास तू ठेवू, सीते रामावरी इतका नको विश्वास तू ठेवू, कशी अग्नी परीक्षा ही पुरा वनवास झाल्यावर, कशी अग्नी परीक्षा ही, क्या बात है, क्या बात है. खरा वनवास झाल्यावर, जसा माणूस आहे रे तसा आत्माचा हा स्वार्थी, जसा माणूस आहे रे तसा आत्माचा हा स्वार्थी, निघोनी दूर तो जातो जुने हे मास झाल्यावर,
तशी नसतेच जगण्याची मला आशा अपेक्षाही. तशी नसतेच जगण्याची मला आशा अपेक्षाही. खुशीने जीव गदमरतो मिठीचा फास झाल्यावर. तुझा मी प्राण होतो अनशहारा ही कधी काळी. तुझा मी प्राण होतो अनशहारा ही कधी काळी. मला हे रोज आठवते तुझा आभास झाल्यावर. आणि या शेरासाठी मी सगळी गझल ऐकवतो आणि हा शेतकरी संमेलनाला मी अर्पण करतो हा शेर की जुने हे मास झाल्यावर तिचा तो खास झाल्यावर. आणि शेर आहे की बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे कधी देवा. अरे वा वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात. वा आकाश. बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे कधी देवा. किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर. क्या बात है, क्या बात है. मुकर्रर मुकर्रर. सारखा मृत्यू बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे कधी देवा. किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर. धन्यवाद. बहुत अच्छे. मी हिरालाल बाबू सरांना एक त्यांच्या शेराने या ठिकाणी आमंत्रित करतोय की कुणाला जन्म देणारी हवी आहे. कुणाला जन्म देणारी हवी आहे. कुणाला वाटते गर्वात मारावी. हिरालाल बाबूल सर. तू मला इतके नको घेऊ जवळ. तू मला इतके नको घेऊ जवळ. मी वसंताच्या ऋतूंची पानगळ. तू मला इतके नको घेऊ जवळ. मी वसंताच्या ऋतूंची पानगळ. आणि स्टार जेव्हा चांगले असतात ना, स्टार जेव्हा चांगले असतात ना, धोतऱ्याचे फुलही होते कमळ. स्टार जेव्हा चांगले असतात ना, धोतऱ्याचे फुलही होते कमळ. आणि एक शेर बघा की नेहमी लचका मनाचा तोडते. नेहमी लचका मनाचा तोडते. प्रेयसी हृदयात लपलेली हडड. आणि शेतीवरचा विषय आहे तर काही शेर ऐकवतो की 7 बाऱ्यावर जराशी शेत आहे. 7 बाऱ्यावर जराशे शेत आहे. तेच तर गावाकडे मजनेत आहे. वा वा. आणि अजून एक 2 शेर ऐकवतो की लायसन नाही तरीही फार चालवतो. लायसन नाही तरीही फार चालवतो. एक मुलगा खेळण्यांची कार चालवतो. वा वा. लायसन नाही तरीही फार चालवतो. एक मुलगा खेळण्यांची कार चालवतो. आणि शेर बघा की शांत डोक्याने किती करतो गुन्हा मोठा. शांत डोक्याने किती करतो गुन्हा मोठा. बाप इच्छा मारतो घरदार चालवतो. वा वा, क्या बात. आणि याचा पुढचा शेर आहे की भेटली खुर्ची तरी लक्षात राहू द्या. भेटली खुर्ची तरी लक्षात राहू द्या. शेवटी सत्ता इथे मतदार चालवतो. वा, क्या बात है, क्या बात. लायसन नाही तरीही फार चालवतो. याच्यानंतर गझल ऐकवतो मी. तेच गाणे तू पुन्हा गावे साई. तेच गाणे तू पुन्हा गावे साई. ज्या सुरांना देवही तरसून जाई. वा. तेच गाणे तू पुन्हा गावे साई. ज्या सुरांना देवही तरसून जाई. आणि वाटले संतास जर का दान द्यावे. वाटले संतास जर का दान द्यावे. द्या गरिबांच्या घरी थोडी मिठाई. वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई. आणि दाटले कणसात जेव्हा टिच्च दाणे. दाटले कणसात जेव्हा टिच्च दाणे. पाखरे करतात तेव्हा मग दिटाई. वा वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई. आणि पावसाचा शब्द कानी ऐकला अन. पावसाचा शब्द कानी ऐकला अन. कोरड्या हौदाकडे आल्यात गाई. वा 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 वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई. आणि एकटीला चालताना पाहिल्यावर. एकटीला चालताना पाहिल्यावर. दे मुलीला लिफ्ट तू समजून ताई. वा 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 वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई. आणि भेटण्यासाठी ऋतूंची वाट पाहू. भेटण्यासाठी ऋतूंची वाट पाहू. का सखे करतेस तू इतक्यात घाई. वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई. आणि एक थोडा
वेगळा शेर आहे की मारताना शॉट जर चुकला तुझा तर, हां मारताना शॉट जर चुकला तुझा तर, धीर धर तू हो सचिन मग कर पिटाई. वा वा. वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई. आणि शेवटचा शेर आहे की भान हरपून नाचतो दिंडीत जेव्हा, हां भान हरपून नाचतो दिंडीत जेव्हा, निथळत्या घामातून टपके विठाई. वा. तेच गाणे तू पुन्हा गावेस आई, ज्या स्वरांना देवही तरसून जाई. वा, खूप खूप आभार धन्यवाद सर. सर्वांचे. अशीच एक महत्त्वाकांक्षा शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आदरणीय मुटेजींनी 2015 चालू केली. एक शेर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा की मैं अकेला ही चला था जाने बे मंजिल मगर. हां हां. मैं अकेला ही चला था जाने बे मंजिल मगर, लोग मिलते गए और कारवा बनता गया, लोग मिलते गए और कारवा बनता गया. अगदीच मुटेजी त्यांच्या जे काही शहरामध्ये तो आशावाद व्यक्त करताना काय म्हणतात बघा की मस्तीत चाललो मी तुडवीत खूप काट्या, मस्तीत चाललो मी तुडवीत खूप काट्या, करतील आम रस्ता मागून चालणारे, वा, वा, वा. करतील आम रस्ता मागून चालणारे. हा रस्ता मुटेजींनी आपल्या सगळ्यांसाठी, काही लोक कसे असतात बघा की रस्त्यावरून चालत जातात, उर्दूचा शेर आहे मला आठवत नाही पण त्याचा आशय आठवतो, रस्त्यावरून जातात जातात पण काटे बाजूला काढत नाहीत. मुटेजींनी स्वतःच्या हाताने हे काटे बाजूला करण्याचं काम केलं आहे. मी आदरणीय मुटेजींना या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी सगळ्यांच्या समोर आपली गझल पेश करावी. वा. आपण उल्लेख केला आहे की शेतकरी संमेलनाने गझलेला सन्मान दिला आहे गेल्या 10 वर्षापासून. पण यात शेतकरी साहित्य चळवळीचा एक स्वार्थ आहे. गझलेचा एक शेर ही एक परिपूर्ण कविता असते, पण मला वाटतं ती कविताच नसते. एक शेर एक पुस्तक असते. एक शेर एक प्रबंध असतो. एक शेर एक ग्रंथ असतो. एवढंच नव्हे ते एक शेर संपूर्ण आयुष्याची दिशा असू शकते. शेर किती ताकदीचा असतो एवढं महत्त्वाचं. शेवटी एक मोठा ग्रंथ वाचल्यावर आपण म्हणतोच ना 2 ओळीमध्ये की त्या पुस्तकाचा सारांश काय आहे. शेवटी ग्रंथ तर 2 ओळीवरच येतो ना. सारांश जेव्हा म्हणतो आपण, एका वाक्यात सारांश सांगतो ना तर ग्रंथाचा, म्हणजे शेवटी ग्रंथाच्या शेवटी तर पुन्हा एका ओळीवरच येतो. गझल सुद्धा 2 ओळीमध्ये एका पूर्ण ग्रंथाचा आशय मावणारी असू शकते. आणि शेतकरी साहित्य चळवळीला एक नवीन विचार मोठ्या प्रमाणावर रुजवायचा असेल आणि तो लोकांसमोर आणायचा असेल तर कादंबरी लिहिणारा 3 वर्षात 1 कादंबरी लिहिल, पुस्तक लिहिणारा 1 वर्षात 1 पुस्तक लिहिल, कथा लिहिणारा 2-4 महिन्यात एखादी कथा लिहिल. गझलकार एका दिवशी 2-3 शेर लिहू शकतो आणि हा विचार अधिक ताकदीने पुढे जाऊ शकतो. चला, सर्वांनी गझलेआधी काही सुटे शेर ऐकवले, पण मी सुटे शेर ऐकवणार नाही, मी मोठे शेर ऐकावे. स्वागत इर्षाद. त्यात आणखी एक गमत अशी आहे की मला वाटतं एक साधारणतः 2015च्या आसपास बुलढाण्याला विद्रोही साहित्य संमेलन झालं होतं आणि तिथे मला बोलावलं कवी म्हणून मी गेलो होतो. तिथे मी एक शेर म्हटलं आहे. आता खरं मी तेव्हा एक होतो, म्हटलं चला एखादा प्रयोग करू जो अवजड आहे, जो कळूच शकत नाही असा शेर एक म्हणून बघू काय होते ते. अरे प्रचंड टाळ्या पडल्यात. मला अजूनही कळत नाही की त्या शेराला टाळ्या का पडाव्यात. खरंच तो कळायला इतका सोपा नाही, अवघड आहे. तो एक शेर घेतो पहिल्यांदा. तो शेर असा आहे, शृंगारल्या मनाला वैश्विक खाज नाही. शृंगारल्या मनाला वैश्विक खाज नाही आणि भोगत्व सोडले
इतर कसलाच माज नाही. एक दुसरा शेर. असे गैरती आत्महत्या कधीही, असे गैरती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावूनी. असे गैरती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावूनी. परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी. एक ताजी गझल. भुईला जडो नित्य प्रसूती जिव्हाळा. भुईला जडो नित्य प्रसूती जिव्हाळा. हिवाळा उन्हाळा असो पावसाळा. अहम भाव दंभास जर जाळले तर, अहम भाव दंभास जर जाळले तर, विचारास येतो नव्याने उजाळा. तुला कीव का येत नाही ढगारे, तुला कीव का येत नाही ढगारे. जसा तू वरुणी तसा आत काळा. तुला कीव का येत नाही ढगारे, तुला कीव का येत नाही ढगारे. जसा तू वरुणी तसा आत काळा. ऋतू सर्व येथील बेशिस्त झाले, ऋतू सर्व येथील बेशिस्त झाले. अवेळीच करती सुरू कार्यशाळा. ऋतू सर्व येथील बेशिस्त झाले, अवेळीच करती सुरू कार्यशाळा. विचारा जरा जाऊनी संसदेला, विचारा जरा जाऊन संसदेला. म्हणावे सभा ही की धर्मशाळा. विचारा जरा जाऊनी संसदेला. म्हणावे सभा की धर्मशाळा. विरोधी असो की असो राज्यकर्ता, विरोधी असो की असो राज्यकर्ता. दिसे भोग भोगुनी नामा निराळा. किती जाच अन्याय या कायद्यांचा, किती जाच अन्याय या कायद्यांचा. चला निग्रहाने ते परिशिष्ट जाळा. मशालीप्रमाणे अभय शस्त्र नाही, मशालीप्रमाणे अभय शस्त्र नाही. चला चेतवाया निखाऱ्यात ज्वाळा. चला चेतवाया निखाऱ्यात जाळा. वा. बहुत खूप सरजी, धन्यवाद मोठे सर. अतिशय सुंदर गझल त्यांनी या ठिकाणी पेश केली. माझ्यासोबत जे सूत्रसंचालनामध्ये माझ्यासोबत मला सहकार्य करत आहेत असे आदरणीय दिवाकर जोशी सर यांना मी पाचारण करतो की त्यांनी आपली गझल पेश करावी. एक शेर बघा की माय दळणातील दाणे अंगणी फेकायची, माय दळणातील दाणे अंगणी फेकायची. त्यामुळे बहुधा घराला रोज बरकत राहिली, त्यामुळे बहुधा घराला रोज बरकत राहिली. आदरणीय दिवाकरजी. फक्त काटा नशिबात आहे तुला, फक्त काटा नशिबात आहे तुला. रंग उधळू नको बाभळीच्या फुलात. फक्त काटा नशिबात आहे तुला, रंग उधळू नको बाभळीच्या फुला. पेरलेले उगवते कधी ना कधी, पेरलेले उगवते कधी ना कधी. गाड मातीमध्ये जन्म तू आपुला, गाड मातीमध्ये जन्म तू आपुला. आणि हा शेर आहे पालकासाठी आहे, सगळेच आपण पालक आहेत. की मुक्त आकाश अन पंख माझे दिले, मुक्त आकाश अन पंख माझे दिले. आणखी मागतो काय माझ्या मुला, आणखी मागतो काय माझ्या मुला. गझल घेतो. गर्द हिरव्या पालवीचा
देठ काळा होत आहे. गर्द हिरव्या पालवीचा देठ काळा होत आहे. शेवटी माझ्या वसंताचा उन्हाळा होत आहे. शेवटी माझ्या वसंताचा उन्हाळा होत आहे. आणि शेर बघा. का बघत नाही कुणीही चेहरा आतून माझा. का बघत नाही कुणीही चेहरा आतून माझा. फक्त वरच्या मुखवट्यावर ठोकताळा होत आहे. फक्त वरच्या मुखवट्यावर ठोकताळा होत आहे. गारवा देऊन थोडा काय तू केलीस किमया. गारवा देऊन थोडा काय तू केलीस किमया. दाटलेल्या आसवांचा पावसाळा होत आहे. दाटलेल्या आसवांचा पावसाळा होत आहे. गर्द हिरव्या पालवीचा देठ काळा होत आहे. शेवटी माझ्या वसंताचा उन्हाळा होत आहे. आणि वेगळा शेर आहे बघा थोडा की तू पहाटे मारवा अन सांजवेळी भैरवी घे. तू पहाटे मारवा अन सांजवेळी भैरवी घे. सूर इथल्या मैफिलीचा जर निराळा होत आहे. सूर इथल्या मैफिलीचा जर निराळा होत आहे. आणि व्यापले होते कधी काळी तुझ्या जे स्पंदनांनी. व्यापले होते कधी काळी तुझ्या जे स्पंदनांनी. त्या मनाच्या दालनाचा पोटमाळा होत आहे. त्या मनाच्या दालनाचा पोटमाळा होत आहे. आणि शेवटचा शेर आहे. वासनेचा अंत समजू की समाधी लागलेली. वा वा वा. वासनेचा अंत समजू की समाधी लागलेली. सारखा देहात माझ्या गूढचाळा होत आहे. सारखा देहात माझ्या गूढचाळा होत आहे. गर्द हिरव्या पालवीचा देठ काळा होत आहे. शेवटी माझ्या वसंताचा उन्हाळा होत आहे. शेवटी माझ्या वसंताचा उन्हाळा होत आहे. धन्यवाद. या मुशायऱ्याचे प्रामुख्यानं मुख्य भूमिकेत सूत्रसंचलन करणारे मारुती मानेमोड उर्फ अख्खा महाराष्ट्र ज्यांना राया या नावाने ओळखतो, त्यांना मी आमंत्रित करतो त्यांच्या शेरानं की छोटी द्यावी किंवा थोडी मोठी द्यावी, भाळावरती एकतरी रेघोटी द्यावी, आणि पुनर्जन्म इच्छेचा होतो भोगानंतर, मजला अंतिम इच्छा तू वांझोटी द्यावी. नुकताच त्यांचा निर्गुणी आकार हा गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे सिने अभिनेते किरण माने यांच्या हस्ते, आणि खूप चर्चेत आहे तो गझल संग्रह. मारुती मानेमोड उर्फ राया. धन्यवाद दिवाकरजी. या जगाचा वेगळा नजारा करा. या जगाचा वेगळा नजारा करा. रात्र जाळा स्वप्न सांज वारा करा. या जगाचा वेगळा नजारा करा. रात्र जाळा स्वप्न सांज वारा करा. उंच होतो फार खोल जातो पुढे. उंच होतो फार खोल जातो पुढे. अंकुराचा फक्त कोंड मारा करा. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात. उंच होतो फार खोल जातो पुढे. अंकुराचा फक्त कोंड मारा करा. आणि लोक बघतील उत्तरेकडे सारखे. लोक बघतील उत्तरेकडे सारखे. जन्म आपुला एक ध्रुव तारा करा. जन्म आपुला एक ध्रुव तारा करा. एक मतला एक दोन शेर की भास समजू जिंदगी वनव्यात समजू. भास समजू जिंदगी वनव्यात समजू. जन्म म्हणजे कोणता अपघात समजू. वा वा वा. आणि जर दिला धोका दिव्याने ऐन वेळी. पक्षात जातात ना एका तासाला इकडे. माणसं जसे रोज कपडे बदलतात तसे राजकीय नेते रोज पक्ष बदलतात. जर दिला धोका दिव्याने ऐन वेळी. घातले पाणी कुणी तेलात समजू. वा वा वा. आणि कागदी आकड्यातच फुगते भूक आमुची. कागदी आकड्यात फुगते भूक आमुची. काय खातो रोज मी ताटात समजू. आणि शांततेच्या सारख्या चौकात गप्पा. शांततेच्या सारख्या चौकात गप्पा.
दंगली होतील मग देशात समजू, वा. दंगली होतील मग देशात समजू. गजल पेश करतो की इर्षाद, मातीत इर्षाद. पेरल्यावर कलदार माणसांचे, मातीत पेरल्यावर कलदार माणसांचे, मी पीक घेत आहे झुंजार माणसांचे. वा 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 वा. मातीत पेरल्यावर कलदार माणसांचे, मी पीक घेत आहे झुंजार माणसांचे, आणि होतील दुश्मनांच्या उद्ध्वस्त राजसत्ता, होतील दुश्मनांच्या उद्ध्वस्त राजसत्ता, ठेवा जपून थोडे एल्गार माणसांचे, वा, वा. ठेवा जपून थोडे एल्गार माणसांचे, आणि फासा खुशाल तुम्ही शेंदूर पत्थरांना, वा. फासा खुशाल तुम्ही शेंदूर पत्थरांना, घडवीन रोज मी ही आकार माणसांचे, वा. घडवीन रोज मी ही आकार माणसांचे, आणि नेली विकावया मी रस्त्यात लाज जेव्हा, नेली विकावया मी रस्त्यात लाज जेव्हा, आले भरात तेव्हा व्यापार माणसांचे. वा वा वा. आणि हा शेवटचा शेर बघा की घेऊन औषधीही जो तो बिमार पडतो, हा. घेऊन औषधीही जो तो बिमार पडतो, आहेत कोणते हे आजार माणसांचे, वा वा वा. आहेत कोणते हे आजार वा माणसांचे. वा. आणि क्या एक बात. मधला एक शेर, आणि त्यानंतर आजचे सन्माननीय अध्यक्ष यांना मी या ठिकाणी पाचारण करतो की लावते आई तिच्या पोटास कात्री, हा. लावते आई तिच्या पोटास कात्री, मी पुढे दचकून उडतो मध्यरात्री, आणि चालण्याआधीच कोणी थांबल्यावर, वा. चालण्याआधीच कोणी थांबल्यावर, खूप रडतो आत माझ्या एक यात्री, खूप वा वा. रडतो आत माझ्या एक वा यात्री. वा वा. या मुशायऱ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आम्हा सर्वांचे लाडके मित्र वीरेंद्र बेडसे सर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांची गझल देखील अभ्यासक्रमामध्ये लागलेली आहे. हो. आणि बऱ्याच वर्षापासून मराठी गझलेचं ते काम आपल्या खांद्यावर घेऊन हे पुढं नेण्याचं, ही पालखी पुढं नेण्याचं काम करत आहेत. आताच झालेल्या अमळनेरमध्ये एल्गार संमेलनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील निभावलेली होती. त्यांच्या एक शेरानं मी या ठिकाणी त्यांना पाचारण करतो आहे की देह हा ठेवायचा पाण्यावरी तरता किती. हा. यातला जो पुढचा शब्द आहे ना, तो आत्मनिर्भर भारताशी निगडीत नाही आहे. त्याच्यामुळं ती आत्मनिर्भरता स्वाभिमानी शेतकऱ्याचं लक्षण आहे. त्या अर्थाने या शेराला घ्या की देह हा ठेवायचा पाण्यावरी तरता किती, देह हा पाण्यावरी ठेवायचा तरता किती, बुडबुडामी त्यात माझी आत्मनिर्भरता किती, बुडबुडामी त्यात माझी आत्मनिर्भरता किती. मी वीरभाऊंना या ठिकाणी पाचारण करतो. वीरभाऊ बेडसे, आत्ता तुम्ही उल्लेख केला ज्येष्ठ, ते खरंच ज्येष्ठ आहेत. मी जेव्हा लिहित झालो, मी स्वतः जेव्हा लिहित झालो, एक साधारणतः 2007च्या आसपास, त्या काळात मला जी पहिल्या स्टेपवर जे सवंगडी मिळालेत, त्यामध्ये मुक्तविहारी, जे आज येऊ नाही शकले, कुकडे, दुसरं नाव कमलाकर आबा देसले, आणि तिसरं नाव वीरेंद्र बेडसे. मी गझलसुद्धा यांची बघूनच लिहायला शिकलोय. खरंच हे मला ज्येष्ठ आहेत. आणि मग त्याच्यानंतर हे जेव्हा सगळं सुरू झालं, विचार संमेलन घ्यावं, करावं वगैरे, साहित्य चळवळ उभी करावी, त्यात ही मंडळी प्रामुख्याने होती. आणि मला असं वाटतं की आष्टगावच्या गझल संमेलनामध्ये मी, आबा म्हणजे कमलाकर देसले आणि वीरेंद्र बेडसे, जी ज्याला पहिली बैठक म्हणूयात किंवा सुरुवात म्हणूया साहित्य संमेलनाची, तिथे याविषयी चर्चा झाली. इतके ते ज्येष्ठ आहेत. धन्यवाद. खरं तर माझ्याविषयी एवढे ऐकण्याची मला सवय नाही. खूप लहानच्या खेड्यातून हा प्रवास सुरू केला आणि आज सर्व मित्रांनी आठवणींना उजाळा दिला. मी अध्यक्षपदाच्या पात्रतेचा आहे का नाही हे मी सांगत नाही. मी आपल्यापुढे माझ्या गजला ठेवतो आणि आपल्याकडून जर योग्य असेल तर दाद मागतो. त्यापूर्वी 2 शब्द घेईल की 1 मिनिट घेईल
की मी जेव्हापासून शेतकरी साहित्य संमेलन सुरू झालं तेव्हापासून या चळवळीशी मोठे सरांसोबत आहे. या मुशायऱ्याचं अध्यक्ष ते मला करतील असं मला किंचितही अपेक्षा नव्हती. म्हणजे तो भागच नव्हता. मला फक्त संमेलनाला यायचं राहतं, गझल सादर करायची असते. त्यांनी फक्त मला एक मेसेज केला, डायरेक्ट माझ्यासमोर पत्रिकाच आणली. मी त्यांना मेसेज केला की खूप मोठी जबाबदारी टाकताय माझ्यावर. त्यांनी फक्त थंब केला. मला माहिती हे होईल आणि त्यांचा आदेश त्यांना माहिती आहे मी टाळू शकत नाही. मी आपल्यापुढे आपले सुटे शेर आणि गजला ठेवतो की उजवण्याला या धरेची कुस आधी, उजवण्याला या धरेची कुस आधी, लाव थोडी पावसाला फूस आधी. वा 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 वा. उजवण्याला या धरेची कुस आधी, लाव थोडी पावसाला फूस आधी, ठरवण्यातच पूर्ण हा हंगाम वाया, ठरवण्यातच पूर्ण हा हंगाम वाया, तूर लावू बाजरी की ऊस आधी. वा 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 वा. तूर लावू बाजरी की ऊस आधी. आणखी 2-3 सुटे शेर ठेवतो. इथे मिरासे सर बसलेले आहेत की ते मला आज काल सकाळी भेटले आणि मला म्हणाले की तुमचे 2 शेर मी नेहमी मुलांना सांगत असतो. ते शेर मी त्यांच्यासाठी समोर ठेवतोय आपल्या. दुःख नाही ज्यास ऐसा एक मानव दाखवा, दुःख नाही ज्यास ऐसा एक मानव दाखवा, 7 आश्चर्य भुईवर तो असावा आठवा. वा 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 वा. क्या बात है, क्या बात. दुःख नाही ज्यास ऐसा एक मानव दाखवा, 7 आश्चर्य भुईवर तो असावा आठवा. शेर बघा. माणसांनो रे फुलाया ही धरा इतके करा, माणसांनो रे फुलाया ही धरा इतके करा, झाड पाणी अन मुलींचे गर्भ सारे वाचवा. वा वा वा. झाड पाणी अन मुलींचे गर्भ सारे वाचवा. आणखी 2-3 छोटे शेर आपल्या पुढे ठेवतो. तू मला पाहू नको झुरतात आता संकटे, तू मला पाहू नको झुरतात आता संकटे, वाट माझी अडवूनी बसतात आता संकटे. वा. संकटांना नाव नाही गावचा पत्ता नसे. कुठल्या संकटाला नाव गाव काहीच राहत नाही, कधीही येतं. संकटांना नाव नाही गावचा पत्ता नसे, वारसा शोधावया फिरतात आता संकटे. वारसा शोधावया फिरतात आता संकटे. दार केले. शेर बघा. दार केले बंद मी पर्याय त्यांनी काढला, दार केले बंद मी पर्याय त्यांनी काढला, कवडसा कवटाळोनी शिरतात आता संकटे. वा वा वा. क्या बात. दार केले बंद मी पर्याय त्यांनी काढला, कवडसा कवटाळोनी शिरतात आता संकटे. बाजरी ज्वारी गहू आहेत हंगामी पिके, बाजरी ज्वारी गहू आहेत हंगामी पिके, बारमाही पण इथे पिकतात आता संकटे. वा वा वा. बारमाही पण इथे पिकतात आता संकटे. आपल्या पुढे एक गझल ठेवतो 4 शेरांची. बघा. टेकले हात दोन्ही बिवाऱ्या पुढे. आमच्याकडे बियाण्याला ऐरणीमध्ये बिवारं म्हणतात. आता माझे 2-3 आमच्या भागातले मित्र बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे बियाणे म्हणजे बिवारं. तर तो ऐराणी शब्द वापरलेला आहे. टेकले हात दोन्ही बिवाऱ्या पुढे, नाचतो पावसाच्या इशाऱ्या पुढे. वा 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 वा. टेकले हात दोन्ही बिवाऱ्या पुढे, नाचतो पावसाच्या इशाऱ्या पुढे, ओल मातीतली सापडे ना तुला. ओल पावसच कमी पडतो, ओल कुठे सापडेल. ओल मातीतली सापडे ना तुला, तू कुठे चालला चंद्र ताऱ्या पुढे. धावते लाट कोणास बिलगायला. लाट बघा कुठून कुठे येते. धावते लाट कोणास बिलगायला, कोण असतो उभा त्या किनाऱ्या पुढे. धावते लाट कोणास बिलगायला, कोण असतो उभा त्या किनाऱ्या पुढे. आणि या शेरावरून तुम्ही अंदाज लावून घेणार की मी कोणाबद्दल बोलतोय. प्रश्न येईल यंदा परीक्षेमध्ये. प्रश्न येईल यंदा परीक्षेमध्ये, कोणता देश हातभल पुढाऱ्या पुढे. वा 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 वा. प्रश्न येईल यंदा परीक्षेमध्ये,
कोणता देश हातबल पुढाऱ्यापुढे. मला या मुशायऱ्याचं अध्यक्ष केलं त्याबद्दल मी सर्व आयोजक संयोजक आणि माझे मित्र मोठे सर यांचा आभार मानतो. धन्यवाद.